नमस्कार. माझं नाव आहे श्याम भुरके. मूळचा सातारचा आहे. बँकेत 38 वर्ष नोकरी केली. वरिष्ठ पदांपर्यंत पोचलो. त्याच काळामध्ये साहित्यामध्ये मात्र रस घेत राहिलो. किती काम असो बँकेचं, पण काही ना काहीतरी वाचायचं, लिहायचं हे चालूच ठेवलं. त्यातल्या काही आनंददायी घटना आपल्यापर्यंत पोचवाव्यात म्हणून या आनंदाचं ATM म्हणून व्याख्यान मला सुरू केली. त्यातला आज प्रसंग सांगतोय तो कवी संमेलनाचा. कवी संमेलनं ही इतकी होत असतात, त्याची आमंत्रणं येत असतात. ती मी पाहिली आणि माझ्या लक्षात आलं, कविता दोनच प्रकारची असते. कोणी म्हणेल सॉनेट, लावणी वगैरे असले नाही. दोन प्रकार, चांगली कविता आणि वाईट कविता, याच्या पलीकडे प्रकार नाहीत. मग इतकी कवी संमेलनं होतात, ती कशी होतात? तर 4 लोक जमतात, आपली कविता सादर करतात, ते सुमार असतात. पण काही कवितांना प्रचंड आत सभागृहात जायला जागा नसते, अशाही कविता होतात. काही कविता 100 वर्षापूर्वी झाल्यात पण आजही लोकांच्या मुखात असतात, त्या चांगल्या कविता. लोकांना काय वाटतं, मला जमत नाही कादंबरी हे ते, आपलं मी कविता करतो. म्हणजे काय, कविता म्हणजे सोपा असा एक गैरसमज झाला आहे. काहीतरी करायचं झालं हे कविता. मी तर एक कार्यशाळा घेतली होती अष्टभुजा दुर्गादेवी मंदिरात. लिहायला लागा, बोलायला लागा. त्यातला लिहायला लागामध्ये एकदा कविता कशी लिहायची ही कार्यशाळा घेतली होती आणि आदरणीय गंगाधर म्हांबरे हे स्वतः मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी सांगितलं, तुला पाहिजे तशी कर रे कविता एक, किंवा केलेली दाखव. ती पाहिली, ही कविता यांची आहे म्हणे. गोमंत कालिकामध्येही छापून आलेली आहे. आता या कवितेमध्ये आपल्याला सुधारणा करायची. ती कशी करायची? मग प्रत्येक ओळीमधले मात्रा किती आहेत, किंवा सोप्या भाषेत म्हणजे त्याच्यातली ते अक्षरं किती आहेत, ती लिहून काढायची. याच्यात 15 आहेत, त्याच्यात 17 आहेत, त्याच्यात 19 आहेत, ह्याच्यात 12च आहेत. मग याचं ॲव्हरेज काय आहे त्याच्यात ते बसवायला बघायचं. मग कमी आहेत शब्द वाढवायचा, याचा अन टाकला तर होत आहे अन. अशा एक युक्त्या ते सांगत होते. हे ऐकून कोणी म्हणेल अशानं कविता होत नसतात, पण सुरुवात करताना हे शिक्षण पाहिजेच, कारण त्या मात्रासारख्या आल्या पाहिजेत. मग यमक जुळलं पाहिजे. इथं या आलं आहे तर खाली याच आलं पाहिजे. त्याला काय करता येईल बघा. खूप प्रयत्न करूनही शब्द सापडत नाही, तर मग काय करायचं? हा मराठी शब्द, याला इंग्रजीत काय म्हणायचं? पाऊस आहे, या पावसाला मला अजून एक शब्द मराठीतच पाहिजे, मिळत नाही. खूप आठवलं, मिळत नाही. मग काय करायचं? पावसाला इंग्रजीत काय म्हणतात? तर रेन. मग डिक्शनरीत रेनच्या पुढं काय काय शब्द दिलेत बघायचं. मग तिथं वर्षा दिसला की शब्द तो आठवत नव्हता, तो मिळाला. म्हणजे इंग्रजीला मध्ये आणून परत पुढचे सगळे मराठी बघून त्यातला कुठला पाहिजे, अशा करत 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 ते कवितामध्ये सुधारणा करत होते. आपली कविता चांगली व्हायची त्याच्यासाठी कष्ट घ्यायला लागतात. उत्स्फूर्तता तर आहेच, पण ते परत कवितेच्या तंत्रात बसवायसाठी काही ना काही कष्ट करावे लागतात. पुन्हा पुन्हा लिहायला लागतात. एक कवी तर सांगत होते, प्रख्यात होते. ते म्हणायचे, तुम्हाला कविता चांगली लिहायची असेल तर तुम्ही पूर्वी लिहिलेली कविता पुन्हा वाचा आणि त्याच्यात बदल करा. आपल्याच लक्षात येतं, गेल्या वर्षीची काढून पाहिली तर अरे इथं हा शब्द पाहिजे होता, इथं अशी करता आली असती. तो बदल करता येतो. एक जण G.A. कुलकर्णी, प्रख्यात कथाकार, साहित्यिक, धारवाडचे, त्यांच्याकडे गेला आणि म्हणाला, माझ्या कविता संग्रहाला तुम्ही प्रस्तावना द्या. ते म्हणाले, अरे मी कविता लिहित नाही. नाही, तुम्ही फार साहित्यिकात, तुम्ही हे प्रस्तावना द्या. ते म्हटले, अरे जर मला कविता जमत असती तर मी गद्याची हमाली कशाला केली असती. इतकं त्यांनी कवितेला महत्त्व दिलेलं आहे.
म्हणून उठसूट उगीच आपलं आत्ता काहीतरी आहे, यांचा वाढदिवस आहे, केली कविता, ठीक आहे, तेवढं कौतुक आहे, पण ते काय काव्य नव्हे. काव्य म्हणजे तुमच्या मनात इतकं ते दाटलं पाहिजे की आता मला ते उतरवलंच पाहिजे, आणि ते कागदावर उतरवल्यावर समोरच्या श्रोत्यांच्या हृदयापर्यंत पोचलं पाहिजे, तर ते खरं काव्य आहे. चांगल्या कवितेचं एक परवाच वाचनात आलेली तुम्हाला ऐकवतो. श्रद्धा नावाची कविता आहे, स्वाती सुरंगळीकर यांनी ती लिहिलेली आहे. कथा कुठली आहे तर संत तुकारामाची. संत तुकारामांच्या पोथ्या इंद्रायणीच्या पात्रात बुडवून टाकल्या. त्यानंतर काय घडलं त्याची ही कथा आहे, कवितेत नाही. छान आहे, ऐका. इंद्रायणीने तारली तुकारामाची गाथा. इंद्रायणीने तारली तुकारामाची गाथा, ऐका सांगते त्याच्या पुढची थोडी वेगळी कथा. अभंगाचे ओले कागद तुकाराम वाळवीत बसले. अभंगाचे ओले कागद तुकाराम वाळवीत बसले. त्यात त्यांना 2 कागद कमी दिसले. त्यात त्यांना 2 कागद कमी दिसले. कुठं गेले असावेत त्यांनी म्हाळसाला विचारलं. म्हाळसा, कुठं गेले ग कागद, कुठं गेले असावेत, म्हाळसाला विचारलं. म्हाळसा म्हणाली, वय मॅच घेतले आणि कनवटीला लावले. मॅच घेतले आणि कनवटीला लावले. तुकारामाला कळेना रडावं की हसावं. त्या निरक्षर अडाणी बाईला कागदाचं काय काम असावं. तशी म्हाळसा म्हणाली, मला बाई पाणी शेंदाया विहिरीवर जावं लागतं. पाय घसरून पडली म्हणजे मला बाप्पा भ्या वाटतं. चुकून माकून पडली तर यो कागद धरून ठेवीन. अभंगावानी तरुण जाईन अशी कशी बुडेन. अभंगावानी तरुण जाईन, तरुण जाईन. काय काव्य आहे, किती मजा आहे. असं काव्य पाहिजे. किंवा अगदी पूर्वीचे आपले बहिणाबाईंचे आपण खोप्याचं काव्य अजूनही सगळेजण, खेड्यापाड्यातल्या बायका तर म्हणत असतीलच, पण कुठलेही सांस्कृतिक कार्यक्रम असतील तर त्याच्यात त्याचे उल्लेख येतात. बहिणाबाई चौधरी यांच्याकडचं हे काव्य बघा. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला. देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला. हे केवढं प्रेम आहे पिल्लाबद्दलचं दाखवलं की झाडालाच टांगून घेतलेलं आहे त्याचं. पिलं निजले खोप्यात जसा झुलता बंगला. छानपैकी बंगल्यात, आत्ताच्या भाषेत म्हणायचं तर 3 बेडरूम फ्लॅटमध्ये अगदी वा वा तसा झुलला बंगला. तिचा पिलामध्ये जीव, जीव झाडाले टांगला. जीव झाडाले टांगला. खरं प्रेमाचं आहे. 4 ओळी असतात पण किती. त्यांच्या कवितांना आचार्यात्र्यांनी लोकांच्यापर्यंत नेलं फार मोठ्या प्रमाणावर. चांगल्या कविता खूप आहेत, त्या जरूर ऐकाय. मग वाईट कविता कुठल्या. वाईट कविताचंही वर्णन मी खूप ऐकलेली आहेत. एक कवी संमेलन होतं आणि कवी संमेलनामध्ये संयोजकांनी सांगितलं, आता कवी संमेलन सुरू होत आहे, जे कवी असतील कविता सादर करणारे त्यांनी कृपया रंगमंचावर यावं. तर 2 माणसं सोडून सगळी वर आली. हे 2 कोण होते खाली. एक लाऊडस्पीकरवाला होता आणि एक दुसरा ज्याच्या सतरंज्या आणल्या होत्या तो होता. बाकी काय सगळेच कवी. ते म्हटले आता एवढ्या कवींचं कसं काय संमेलन होणार आहे. काहीतरी काही थोड्या लोकांना आपण निवडूया, याच्यात कसं निवडणार म्हटले. ते म्हणाले आता आपण असं करूया, काहीतरी चिठ्ठ्या टाकूया. हे जे 100 जण तुम्ही वर आला, या 100 चिठ्ठ्या टाकूया आणि या चिठ्ठ्यामधले 10 जणांना आपण निवडूया. ते 10 जण सादर करते. सगळेजण म्हणले बर. खाली ज्या चिठ्ठ्या टाकल्या त्या 1000 भरल्या. म्हणजे ह्या लोकांनी अजून काही नंबर माझा कुठंतरी यावा म्हणून केलेलं होतं. अरे बापरे म्हणले, काय आता हेही बरोबर होत नाही आहे चिठ्ठ्याचं प्रकरण. म्हटले आता रांगेत उभे राहा आणि तुम्ही पूर्ण कविता नाही, 2 मिनिटात होईल तेवढंच घेणार आणि तुम्हाला बाजूला ओढलं जाणार. चला
म्हणून तिथंच एक घंटी आणून ठेवली अध्यक्षाने. 2 मिनटं झाली की घंटा ऐकणार. रांग अशी मोठी लागली होती. त्या रांगेत एक लहान बाळही होतं. त्याच्याजवळ संयोजक गेले आणि म्हटले, अरे बालका, तूही कविता केलीस का? तो म्हणला, नाही, बाबांनीच केली आहे, पण बाबांचं तिथलं म्हणून झाल्यावर ते इथे येऊन उभे राहणार आहेत म्हणून मला उभं केलं आहे. काय किती प्रयत्न आपल्या कवितेसाठी, बापरे. मग चला म्हटले. मग घंटा मारली की पुढं जायचं. तर एक जण आला आणि त्यांना ती घंटाच उचलून खिशात घातली आधी आणि म्हणाला, माझ्या कवितेचा विषय झुगारून टाका ही बंधने. आता काय करायचं? मग एका पैलवानाला उभं केलं. त्याला म्हणले, तुला खुणवलं की त्याला ओढायचा, हे तुझं काम. तर त्या पैलवानाकडे काही कवी गेले. म्हणले, तुमचा दर काय ठरला आहे? ते म्हणले, एकाला ओढायचे 5 रुपये. हो का? मग माझे 10 रुपये घे, मला लवकर ओढू नकोस म्हटले. काय प्रयत्न करते. शेवटी ते कवी संमेलन तसंच गुंडाळावं लागलं. काही झालं नाही. सुमार कवींची आज फार गर्दी होते. त्यांनी चांगल्या कविता आपल्या आजूबाजूला आहेत, त्याचा अभ्यास करावा, मार्गदर्शन घ्यावं आणि पुढं जावं. ह्या कवितेबद्दल हिंदी कवीमध्ये सुद्धा फार चांगल्या कविता वाईट कवींच्यावर टीका करणाऱ्या आहेत. त्यातली एक कविता ऐकवतो. त्या कवितेचं नाव आहे डाकू कवी. काय नाव आहे? डाकू कवी. एक कवी ने बच्चा चुराया, फिर पत्र भिजवाया. आपका बच्चा सकुशल है. बच्चे के वापसी के लिए शाम को मेरे कवि सम्मेलन में आइए और मेरे कविता पे वाह वाह कीजिए. खबरदार, पुलिस को बताने की कोशिश की तो बच्चे को रात को 40 कविता सुना देंगे. काय टाळ्याने हे सगळ्या. म्हणून आपण चांगल्या कविता पाहिल्या, वाईट कविता पाहिल्या. कवींना माझं नावं ठेवायचा माझा उद्देश नाही. मी ह्याच्यामध्येच तरंगतोय. चांगला कवी व्हावं अशी इच्छित आहे. पण आवडलं असलं तर तुम्ही पुढं न्या आणि चांगली कविता करा. धन्यवाद.